ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व लपून छपून चालणारे अवैध धंदेबाबत कडक भूमिका घेतली आहे. तसेच गंभीर गुन्ह्यातील आणि चोरी, घरफोडी व दरोडा या गुन्ह्यातील आरोपींना नियमित तपासणी व त्यांच्याविरुद्ध कडक प्रतिबंध कारवाई सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांचे मार्गदर्शनात दिनांक 6 ते 7 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 5 वाजे दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात सर्वच पोलीस स्टेशनअंतर्गत विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते. सदर मोहिमेत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपान शेळके, उपविभागीय पोलीस अधीक्षक सुरेश दळवे, उपविभागीय पोलीस अधीक्षक संजय हिवारे, पोलीस निरीक्षक स्थानीय गुन्हे शाखा विकास पाटील, पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, पोलीस निरीक्षक गणेश राहिरे, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, विष्णुकांत गुठ्ठे, कुंदन कुमार वाघमारे, सहपोलीस निरीक्षक अनिल काचमांडे, सहपोलीस निरीक्षक गजानन बोराटे, सहपोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार, विलास चवळी, राम निर्दोडे रामोड, सहपोलीस निरीक्षक रवी गुंडेकर, अरुण नागरे, तसेच स्थानीय गुन्हे शाखेचे सहपोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, शिवसाम घेवारे, विक्रम विठोबोने व सर्वच पोलीस स्टेशनमधील दुय्यम पोलीस अधिकारी व मोठ्या प्रमाणात पोलीस अंमलदार सहभागी होते. सदर मोहिमेत जिल्ह्यातील एकूण 48 ठिकाणी जेथे रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगार आहेत अशा ठिकाणी पोलीस पथकाकडून गुन्हेगार तपासणी करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील मोक्कामधील फरार व तडीपार आदेश झालेले तसेच फरार व पाहिजे असलेले आरोपींचीही तपासणी करून सदर मोहिमेमध्ये न्यायालयाकडून वेळोवेळी समन्स निघूनही तारखेवर न्यायालयात हजर न राहत व ज्यांचेबाबत न्यायालयाकडून अटक वॉरंट निघाले होते अशा इसमाविरुद्ध एकूण 16 अटक वॉरंट व 5 जमानती वॉरंटची बजावणी करण्यात आली. जिल्ह्यात सर्वच पोलीस स्टेशनअंतर्गत महत्त्वाचे ठिकाणी नाकाबंदी करण्यात येऊन वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. तर अंधाराचा फायदा घेऊन चोरी करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या मिळून आलेल्या इसमाविरुद्ध पोलीस स्टेशन हिंगोली शहर, कळमनुरी, वसमत शहर येथे एकूण 3 इसमाविरुद्ध कलम 122 महाराष्ट्र पोलीस कायदा एकूण 1 इसमाविरुद्ध कलम 142 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 अवैध धंद्याविरोधात कारवाई करण्यात आली. A7 न्यूजसाठी अनीस अहमद, हिंगोली.